आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 7। तर इरा सेशन 7 मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले सेशन इंट्रोडक्शन याच्यातून पाहून घ्यायचं आहे। ते पाहिल्यानंतर आपल्याला ऑफिस स्किल्समध्ये जा। ऑफिस स्किल्समध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये बघा आपल्याला पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि नॉलेज चेकवर क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इथे या नॉलेज चेकवर क्लिक करून इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये एकच प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डॉक्युमेंट प्रिंट करण्यापूर्वी तुम्ही त्यांचे प्रिंट व्ह्यू कसे करू शकता म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला व्ह्यू टॅबवर जावं लागेल आणि प्रिंट लेआउट हे व्ह्यू निवडावं लागेल। तर म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। त्यानंतर येसवर क्लिक करा। तर आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे 7चं, बघा इथं आपलं डेटसुद्धा आलेली आहे। त्यानंतर आपल्याला नंबर 2चं नॉलेज चेक इथून सोडवायचं आहे। याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये सुद्धा एकच प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फाईल टॅब कोणते कार्य करते म्हणत आहे। तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फाईल टॅब हे कोणतं कार्य करते, तर सेव्हिंग अँड ओपनिंग डॉक्युमेंट हे कार्य करते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा, येसवर क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर्स इथं पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर नॉलेज चेक नंबर 3 आपल्याला सोडवायचं आहे। नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 10 प्रश्न आहे। पुढीलपैकी कोणता ऑप्शन्स फॉन्टच्या कॅटेगरीमध्ये मोडत नाही म्हणत आहे। तर कोणता ऑप्शन्स आहे बघा, तर इटॅलिक आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। फॉन्ट साईज वाढवण्यासाठी आपण फॉन्ट ग्रुपवर क्लिक करू शकता म्हणत आहे। तर बरोबर आहे। तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटमधील टेक्स्टला कलर ॲड करायची इच्छा आहे, होम टॅबमधील कोणता ऑप्शन वापरून तुम्ही हे कराल म्हणत आहे। तर कोणता ऑप्शन्स आहे बघा, तर फॉन्ट ग्रुप आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। फॉर्मॅट पेंटर स्टाईल ऑप्शन्स डॅशबोर्ड ग्रुपमध्ये आढळतो म्हणत आहे। तर फॉर्मॅट पेंटर हे कशामध्ये आहे, तर होममधल्या क्लिपबोर्ड या ग्रुपमध्ये आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। फॉन्ट कलर चेंज करण्याचा ऑप्शन तुम्हाला कुठे आढळेल म्हणत आहे। तर फॉन्ट कलर चेंज करण्यासाठी बघा आपण फॉन्ट ग्रुपमध्ये जावं लागेल। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। वर्ड डॉक्युमेंटमध्ये डिफॉल्ट लाईन स्पेसिंग किती असते म्हणत आहेत। तर वर्ड डॉक्युमेंटमध्ये डिफॉल्ट लाईन स्पेसिंग हे 1.15 असते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। तुमच्या टेबलमधून बॉर्डर्स रिमूव्ह कशा करता येतात म्हणत आहेत। तर बॉर्डर्स रिमूव्ह करण्यासाठी टेबलला सिलेक्ट करायचं आहे। टेबल डिझाईनवर क्लिक करा, त्यानंतर बॉर्डर सिलेक्ट करा आणि नो बॉर्डर सिलेक्ट करून ते काढून टाकायचे आहे। तर ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर असणार आहे। टेक्स्ट बोल्ड किंवा इटॅलिक फॉर्ममध्ये बदलण्यास डॅश डॅश म्हटले जाते म्हणत आहे। तर त्याला आपण फॉन्ट स्टाईल म्हटले जाते। बुलेट स्टाईल्स ऑप्शन्स कोणत्या ग्रुपमध्ये आढळते म्हणत आहे। तर बुलेट्स आपल्याला नेहमी पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये असतात। टेक्स्ट एंटर व फॉर्मॅट करण्यासाठी तुम्ही डॅश डॅश टॅबवर क्लिक कराल म्हणत आहे। टेक्स्ट फॉर्मॅट करण्यासाठी बघा आपण, तर यासाठी बघा आपल्याला होम ग्रुपमध्ये जावं लागेल। त्यानंतर येसवर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक झालेलं आहे नंबर 3चं आणि ते पाहू शकता आपण पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि या ठिकाणी क्लिक करून आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे, तर इथून स्टार्ट करा। तर पहिला प्रश्न पहा, चांगली रंगसंगती वापरणे खूप महत्त्वाचे असते, म्हणून युजेस ऑफ IT व्हेरियस इंडस्ट्रीज या निवडलेल्या टेक्स्टला स्टँडर्ड ब्लू फॉन्ट कलर अप्लाय करा म्हणत आहे। तर या नावाला सिलेक्शन करा, फॉन्टमध्ये जायचं आहे आणि याच्यातून ब्लू कलर इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न पहा, तुमचे डॉक्युमेंट आणि सादरीकरणाचे दृश्यमानपणे वर्धित करण्यासाठी टेक्स्ट इफेक्ट वापर केला जातो, म्हणून निवडलेल्या टेक्स्टला शॅडो इनर टॉप लेफ्ट टेक्स्ट इफेक्ट करा म्हणत आहे। तर इथे इफेक्टवर जायचं आहे, शॅडो बटनावर क्लिक करा, इनरमध्ये जाऊन या ठिकाणी क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रिंटिंग करताना डॉक्युमेंटचे फॉर्मॅटिंग तसेच राहावे म्हणून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट PDF म्हणूनच एक्सपोर्ट करायला हवे, म्हणून दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची PDF तयार करा म्हणत आहे। तर PDF तयार करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे। त्यानंतर इथे एक्सपोर्टवर क्लिक करा, त्यानंतर क्रिएट PDF वर क्लिक करायचं आहे। त्याला नाव द्यायचं असेल तर इथून तुम्ही नाव देऊ शकता आणि त्यानंतर पब्लिश बटनावर आपल्याला क्रिएट करायचं आहे। तर बघा त्याची PDF इथं क्रिएट झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट होते। पुढचा प्रश्न बघा, सेव्ह ॲजचा वापर केल्याने काम करत असलेल्या डॉक्युमेंटची कॉपी किंवा प्रत तयार करता येते आणि मूळ डॉक्युमेंट आहे तसेच राहते, म्हणून युजेस ऑफ IT या नावाने सेव्ह ॲज करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे।
तर डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे, याला नाव द्या अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर इथे क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे त्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर ॲटोमॅटिक त्याला सबमिट होऊ द्या. आणि शेवटचा प्रश्न पहा. जेव्हा तुम्ही एखादे प्रोफेशनल डॉक्युमेंट तयार करत असतात तेव्हा टेक्स्ट मार्जिनमध्ये समान पद्धतीने विभागले गेले पाहिजेत, म्हणून निवडलेला पॅराग्राफ जस्टिफाय करा आणि नंतर लाईन स्पेसिंग 1.0 असे निवडा म्हणत आहे. तर जस्टिफाय करण्यासाठी पहिले इथून जस्टिफाय करा. या ठिकाणी लाईन स्पेसिंग आहे, या ठिकाणी जा आणि 1.0 लाईन स्पेसिंग इथून निवडायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर सर्व प्रश्न सोडवले झाल्यानंतर या एक्झामला एंड करायचा इथून अशा प्रकारे. आणि तुम्ही पाहू शकता आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा. यामध्ये पहिला प्रश्न पहा. MS वर्डमध्ये टेम्पलेट म्हणजे काय म्हणतात? MS वर्डमध्ये टेम्पलेट म्हणजे काय असते बघा. तर टेम्पलेट म्हणजे सामान्य हेतूसाठी तयार केलेले डॉक्युमेंट वापरण्यासाठी पूर्व डिझाईन केलेला असतो. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. बघा इथे बरोबर आहे किंवा चुकीचा इथं आपल्याला ते दाखवले जाते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स येते. त्यानंतर बघा मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये विविध प्रकारचे टेम्पलेट कुठे मिळतील म्हणत आहेत. विविध प्रकारचे टेम्पलेट आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, न्यूवर जाऊन सर्च फॉर टेम्पलेटवर क्लिक करावं लागेल. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅबमधील फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर फॉन्टचे प्रायमरी फंक्शन्स हे कोणते आहे बघा. तर फॉन्टचा प्रकार, आकार, रंग आणि स्टाईल यासह टेक्स्टचे स्वरूप नियंत्रित करण्यासाठी. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. MS वर्डमधील होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुपवर उपलब्ध असलेले सर्व पर्याय ओळखा म्हणत आहे. तर क्लिपबोर्ड ग्रुपवर बघा एवढे पर्याय इथं दिलेले आहे, ते ऑप्शन नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि ते जाऊन आपण आपला स्कोर्स पाहू शकतो. बघा 4थी अटेम्प्ट होती माझी ही आणि इथं पूर्णपैकी पूर्ण इथं आलेलं आहे आणि आजची डेट आणि टाईमसुद्धा इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे ते पाहायचं आहे. याला क्लोज करा आणि त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. याच्यावर क्लिक करा. तर गायडेड डू इट युअर सेल्फचे आपण 50 अटेम्प्ट करू शकतो. तर इथून आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. तर इथे क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 10 प्रश्न इथे दिलेला आहे. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे आपल्याला. तर पहिला प्रश्न पहा. मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा, त्यात इन्व्हॉल्व हे टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करा. आता याचा वापर करून इन्व्हॉल्व तयार करण्यासाठी क्रिएट या बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्यासाठी बघा इथे आपल्याला सर्च बॉक्सवर जायचं आहे किंवा इथं विंडोजवर क्लिक करा. विंडोजच्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात खाली इथं वर्ड MS वर्ड इथं दिसेल. तर इथून आपण ते ओपन करू शकतो किंवा सर्च करून सुद्धा ओपन करू शकतो. कुठूनही केलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला काय म्हणते इन्व्हॉल्व नावाचा टेम्पलेट घ्यायचा आहे. तर इन्व्हॉल्व नावाचा टेम्पलेट घेण्यासाठी इथं सर्च बॉक्समध्ये जा आणि याच्यातनी आपल्याला इन्व्हॉल्व नाव टाईप करा आणि त्यानंतर एंटर करा किंवा इथे सर्च बॉक्सवर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं त्यानंतर हे सेकंड नंबरचा ऑप्शन इथून घ्यायचा आहे आपल्याला इन्व्हॉल्व आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब, एक्सपोर्ट, क्रिएट PDF याचा वापर करा म्हणत आहे. तर डॉक्युमेंट आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आहे, फाईल टॅबवर जायचं आहे. त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करा, क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे आणि याला अशा प्रकारे पब्लिश करायचं आहे. तर अशा प्रकारे त्याला पब्लिश करायचं आहे PDF फॉर्मॅटमध्ये आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आत्ता लोड झालेला आहे. याला क्लोज करा इथून आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि पुढचा प्रश्न लावायचा आपल्याला इथून. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर पोर्टफोलिओ फोटोग्राफी या नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब सेव्ह याचा वापर करा म्हणत आहे.
तर बघा आपल्याला या नावानं ते डॉक्युमेंट सेव्ह करायचं आहे. तर ज्या नावानं सांगितलं असेल ते नाव मी इथून कॉपी केलं किंवा तुम्ही डायरेक्ट टाईपसुद्धा करू शकता. कशा प्रकारे करायचं आहे, फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे, डेस्कटॉप निवडा आणि डेस्कटॉप निवडल्यानंतर बघा याच्यात ते नाव टाईप करायचं आहे. तर तुम्ही डायरेक्ट नाव टाईप करू शकता किंवा मी कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर इथे सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नवीन ब्लँक मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट उघडण्यासाठी वर्ड फाईल न्यूज ब्लँक डॉक्युमेंट याचा वापर करा म्हणत आहे. तर नवीन डॉक्युमेंटची फाईल ओपन करण्यासाठी आपल्याला इथे स्टार्ट बटनावर जायचं आहे. स्टार्ट बटनावर जा आणि याच्यातून आपल्याला MS वर्डची ॲप्लिकेशन इथून घ्यायची आहे किंवा इथं सर्च करा MS वर्ड. तर इथं दिलेले आहे तर इथूनच घ्या तुम्ही. त्यानंतर आपल्याला याच्यातून ब्लँक डॉक्युमेंटवर जायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा फाईलवर जा, न्यूवर जायचं आहे आणि इथून ब्लँक डॉक्युमेंट घ्या, पुन्हा एकदा घ्या. नवीन डॉक्युमेंट आपल्याला अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा, न्यू ऑप्शनवर सिलेक्ट करा आणि नंतर कोणतीही प्री डिझाईन केलेली टेम्पलेट निवडा म्हणत आहे. तर कोणतीही प्री डिझाईन केलेली टेम्पलेट निवडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फाईल टॅबवर जा, न्यूवर जायचं आहे आणि त्यातून कोणती एखादी प्री डिझाईन टेम्पलेट घ्यायची आहे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक करा, कोणतंही घेतलं तरी चालेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा, त्यानंतर शेअर टॅबवर क्लिक करा आणि विविध शेअरिंग ऑप्शन्स एक्सप्लोरर करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा आणि त्यानंतर इथे शेअर बटनावर क्लिक करून आपण पाहू शकतो कोणकोणते याच्यातून आपण शेअर करू शकतो. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा, एक्सपोर्ट ऑप्शनवर सिलेक्ट करा, त्यानंतर क्रिएट PDF वर क्लिक करा. शेवटी PDF तयार करण्यासाठी पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. तर त्यासाठी बघा फाईल टॅबवर जा, एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे, क्रिएट PDF वर क्लिक करा आणि त्यानंतर इथं पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ते करायचं आहे आपल्याला आणि नंतर बघा आपली PDF इथं क्रिएट झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील कॉपी आणि पेस्ट ऑप्शनचा वापर करण्यासाठी दिलेला टेक्स्ट सिलेक्ट करा, क्लिपबोर्ड ग्रुपमधील कॉपी ऑप्शनवर क्लिक करा, डॉक्युमेंटच्या रिकाम्या भागात जा आणि डॉक्युमेंटला पेस्ट करा म्हणत आहे. तर यासाठी काय करायचं बघा, आपल्याला जे कॉपी करायचं आहे मी याला सिलेक्शन केलेलं आहे, सिलेक्शन करून घ्या, इथून कॉपी करा, रिकाम्या जागी जायचं आहे या ठिकाणी आणि इथून पेस्ट करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे आपल्याला. त्यानंतर बघा दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये दिलेला टेक्स्ट सिलेक्ट करा, टेक्स्टची फॉन्ट स्टाईल कॅलिब्री बॉडी म्हणून सेट करा, त्यानंतर फॉन्ट साईज 16 वर सेट करा म्हणत आहे. तर या आपल्याला कशाला सांगितलेल्या, दिलेल्या टेक्स्टला सिलेक्ट करा म्हणत आहे. तर जेवढं काही त्यातनी पॅराग्राफ दिलेला आहे तर संपूर्ण पॅराग्राफला इथून इथपर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करा. त्यानंतर इथे फॉन्टमध्ये जायचं आहे. फॉन्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणता फॉन्ट घ्यायचा आहे, कॅलिब्री बॉडी फॉन्ट इथून निवडायचा आहे आणि साईजमध्ये जा आणि साईजमध्ये जाऊन आपल्याला 16 साईज इथून करायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि शेवटचा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा, त्यात ऑर्गॅनिक शेप फॅक्स कवर हे टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करा आणि क्रिएट या बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्ही इथूनही घेऊ शकता वर्ड किंवा सर्चमध्ये सर्च करून डायरेक्ट घेऊ शकता. तर याच्यातनी आपल्याला वर्ड टाईप करून घ्या. वर्ड टाईप केल्यानंतर पहिल्याच जागेवर आपल्याला याच्यातनी वर्ड ॲप आलेली आहे. तर इथून आपल्याला ते ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर बघा इथे सर्च बॉक्समध्ये जा आणि आपल्याला याच्यातनी ऑर्गॅनिक शेप नाव सर्च करायचं आहे, ऑर्गॅनिक शेप्स. तर अशा प्रकारे नाव टाका आणि त्यानंतर सर्च बॉक्सवर क्लिक करा आणि त्यातलं कोणतंही घेतलं तरी चालेल.
तर इथून घ्या आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड ड्युटीवर सेल्फचे संपूर्ण प्रश्न सोडवणं झालेलं आहे. आणि त्यानंतर इथून एंड एक्झामवर क्लिक करा आणि येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर आपला स्कोर्स इथं पाहू शकतो आपण, पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न आहे. तुमच्या ब्राउझरचा एक भाग म्हणून तुम्ही जे प्रोग्राम आपोआप सुरू होऊन कार्यान्वित होतात त्यांना डॅशबोर्ड असे म्हणत आहे. तर त्याला काय म्हटलं जाते, तर त्याला प्लगिन्स म्हटले जाते. त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा. इथून दररोज तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून ईमेल संदेश येतात, अशा प्रकारच्या सिक्युरिटी थ्रेटला काय म्हणत आहेत, तर त्याला स्पॅम म्हटले जाते. निवडक वेबसाईटना ब्लॉक करण्यासाठी पालक या प्रकारचा प्रोग्राम वापरू शकतात म्हणत आहेत. तर याचं उत्तर फिल्टर आहे. ईमेल मेसेजसोबत असणारी अटॅचमेंट ही एखादी डॉक्युमेंट किंवा प्रतिमा असू शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. येसवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट झालेला आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 7 सोडवायचा आहे.